ही खूप दुर्मिळ भाजी आहे आणि हो, ही फक्त आणि फक्त पावसाळ्यातच मिळते. खूप आणि खूप टेस्टी लागते. आता ह्या भाजीचं नाव मी व्हिडिओच्या एंडला तुम्हाला नक्कीच सांगते. करायची कशी हे मी तुम्हाला सांगते. जिरं आणि मोहरीची फोडणी टाकायची, कांदा कापायचा, कांदा थोडासा टाकायचा, त्याच्यानंतर कढीपत्ता ॲड केला होता आणि आपला लसूण टाकायचा, टोमॅटो थोडासा ॲड करायचा. भाजी होईपर्यंत माझे बाबा म्हणजे माझे सासरे आले होते आणि ते धैर्याला खेळवत होते. म्हटलं चला तुम्हालाही दाखवते लांबून. हळद, मीठ, मसाला आणि थोडासा गरम मसाला, धनेपूड हे सगळं ॲड केलं आणि त्याच्यानंतर ही भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची. देठ मोठे असेल तर ही भाजी थोडीशी कापायची, पण माझी ऑलरेडी कमी देठाची होती त्याच्यामुळे मी कापली नाही. छान अशी भाजी परतली, छान असं मीठ त्याच्यात टाकलं. माझं सासर आहे खानदेशी. ही खास खानदेशवरून माझ्या सासऱ्यांनी ही भाजी आमच्यासाठी आणली होती आणि ही भाजी खूप पौष्टिक आहे शरीराला सुद्धा. आता ह्या भाजीचं नाव सांगते. आधी मला माहीत नव्हतं तेव्हा मी दुरडीची भाजी असं म्हणायचे, पण नाही ह्या भाजीला म्हणतात दुडीची फुले आणि ही शरीरासाठी खूप चांगली असतात. आता इथे मी पोळ्यासुद्धा करून घेतल्या होत्या. अजिबातच पाणी न घालता ह्या भाजीला चांगलं 5-10 मिनिट शिजवायचं असतं आणि ही भाजी खूप टेस्टी लागते. ह्याची टेस्ट कशी लागते तेही मी तुम्हाला सांगते. ह्याची टेस्ट अगदी मटकीसारखी लागते. मला ही भाजी खाताना तर मटकीचीच भाजी खाते असं वाटतं. त्या दिवशी मस्त असा छान स्वयंपाक केला होता. हा व्लॉग खूप जुना आहे आणि हो, मला माहिती आहे व्लॉग खूप लेट येतायत. मी डेली टाकण्याचा प्रयत्न करेल. चला भाजी कशी झाली आहे सांगा. चला बाय बाय.